सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा की. इरेस दर्या पंचंडी, हा, कोळगिरी, तालुका जत, जिल्हा सांगली. सांगली. त्याची आपण डाळिंब बघतोय. होय. डाळिंबाचं वय किती झाडाचं? एक 7 वर्ष. 7 वर्षे. व्हरायटी कोणती? भगवा. हा, भगवा. भगवा आहे की नाही? हा. हे आपण जे हातात बघतोय ना डाळिंब, हे शेंड्याच आहे फळ. त्या एका ढाप्याच्या शेंड्याला किती फळ लागले जर मोजा बरं? 10, 3, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 आहेत हे की नाही? त्याच्या एका फळाचं वजन किती असेल अंदाजे? 400-500 साधारण 300 ग्रॅम, 250, 300, 400 ग्रॅम पर्यंत. कमीत कमी 250, जास्तीत जास्त 400 ग्रॅम पर्यंत आहे हे की नाही? आणि हे शेंड्याचं फळ आहे. शेंड्याचं फळ एवढं मोठं होते का हो कधी? डाळिंबाचे शेंड्याचं फळ एवढं मोठं कधी झालेलं बघितलं का आपण? नाही आहे की नाही? आणि ही जी साईज बघतोय युनिफॉर्म साईज, एकसारखी साईज झालेली आहे. छाटणी किती तारखेची याची? 25 नोव्हेंबर. 25 नोव्हेंबरची. त्याला थंडी किती होती? भरपूर थंडी आहे की नाही? थंडी भरपूर होती. आज तारीख किती? 14 जून. 14 जून म्हणजे किती महिने झाले? 7 महिने. 7 महिने पूर्ण झाले. तसं डाळिंब बघायला गेलं तर 6 महिन्यात हार्वेस्टिंग व्हायला पाहिजे होतं. तरी पण आपण रेट कमी असल्यामुळे हार्वेस्टिंग केलेलं नाही. ही जी डाळिंब आहे ह्या डाळिंबाने किती ऋतू बघितले हो टोटल? 3 ऋतू बघितले. एक हिवाळा, नंतर उन्हाळा आणि आता पावसाळा. उन्हाळा ह्याला जर बघायला गेलो तर टेम्परेचर किती होतो? 41 अंश सेल्सिअस. कमीत कमी 41 ते 42 च्या आसपास सरासरी टेम्परेचर होतं. ज्याला टेम्परेचर जास्त असते त्याला डाळिंबावर समस्या जास्त येतात. आता आपल्या भागात डाळिंब शेती भरपूर. डाळिंबाचा बालेकिल्ला म्हणलं तर सांगली जिल्ह्यातला जत तालुका म्हणून उल्लेख केला जातो त्याचा, आहे की नाही? तर ह्या टेम्परेचर म्हणजे अति थंडी, अति ऊन आणि अति पाऊस. पाऊस कधी चालू झाला हो ह्या वेळेला? 13 मेला चालू झाला. किती दिवस पाऊस होता हो? 15 दिवस. 15 दिवस कंटिन्यू पाऊस होता. ऊन कधी पडलं? आता 4 दिवस झालं पाऊस, ऊन पडून, आहे की नाही? ज्यावेळेला पाऊस पडला त्यावेळेला डाळिंब कसं व्हायला पाहिजे होतो? काय व्हायला पाहिजे डाळिंबावर? कुजवा यायला पाहिजे होता, डागे यायला पाहिजे होतं, आहे की नाही? खराब व्हायला पाहिजे होतं, व्हायला पाहिजे होतं का नाही? आणि ज्याला झाड हार्वेस्टिंगला येते त्याला झाडाचं कसं व्हायला पाहिजे होतं? पानं पिवळी पडायला पाहिजे होती, वीक व्हायला पाहिजे होतं. आता झाडावर जर आपण माल बघायला गेलो, आता हार्वेस्टिंग करता येते हे का नाही? एका झाडाला किती कॅरेट भरतात होते? आता पलीकडे त्यांनी ह्या साईडला 2 कॅरेट घेतल्यात आणि पलीकडे पण माल तोडायला एका झाडाला 2 जण उभा झाले, आहे का नाही? म्हणजे एका झाडाला इकडे 2 कॅरेट ठेवलेत आणि तिकडे 2 कॅरेट ठेवलेत. किती माल निघतो? 30 किलो. झाडाला कमीत कमी 30 किलो माल निघतोय. झाड किती? 410 झाड. त्यामध्ये आता हार्वेस्टिंग माल किती गेला? एक 10-12 टन पर्यंत. 8 टन गेलंय. 2-3 टन मागे राहते. आता आपण शेती जी केली, आता आपण ह्या अगोदर जी शेती केली होती, हे की नाही? किती वर्ष तुम्ही शेती करताय? तुम्ही लहानपणापासून शेती बघितली. हे पप्पा आपले, आहे की नाही? पप्पा पण शेती करतायत आणि तुम्ही पण लक्ष देताय सगळं शेतीमध्ये. तुम्ही स्वतः काम करताय का नाही? आता हे असे टाइम कधी बघितलं होतं का ह्या क्वालिटीचं? एवढा वातावरण बिघडून सुद्धा साहेब आता तुम्ही हे शेजारी पहिला टाइम आला साहेब असं मला. तुम्ही इथे झाले? पहिला होय. बरं. 7 वर्षात पहिला टाइम असं मला. 7 वर्षात पहिला टाइम माल बसला असं आले. तुम्ही किती बागा बघितल्या असतील आतापर्यंत? बघितले तरी पण भरपूर बघितले. किती बघितले असेल? 10-15 बागा भेटले. त्यात सगळ्यात 1 नंबर बाग हीच आहे. टॉपला बाग हीच आहे का बरं? ह्यात वेगळं पण काय जाणवते? क्वालिटी, कलर, हा, रोग नाही, काय नाही साहेब. ह्या फळावर एकात्र कुठेतरी डाग आहे का? काहीच नाही, काहीच नाही. आता तुम्ही साईज पण युनिफॉर्म एकसारखी साईज झाली. टेम्परेचर एवढं खाल्ल्यानंतर साहेब साईज काय व्हायला पाहिजे होती? बारकी व्हायला पाहिजे होतं. आता हे शेंड्याचं फळ आहे. तुम्हाला हे एका ह्याला हाताला बोजा झाला आहे ना? तुम्ही अंतराई धरून दाखवा बरं. एक अर्धा तास हे फळ धरू शकते का? हा, अंतराई धरू शकत. वजन जास्त आहे. वजन जास्त आहे. हे शेंड्याचं फळ आहे साहेब. मार्केटला आपण केमिकल ज्याला शेती बघायला जातो त्याला शेंड्याचं फळ केवढं असते? 100 ग्रॅम. एवढे ग्राम. ती व्यापारी नेत नाही. आज आपला सौदा चालू आहे की नाही? व्यापारी माल नाही राहिलेत. काय रेटने दिला माल? 122 रुपये किलो.
होय. झिरो कटिंग दिलंय का कसं दिलं? हो जरूर. झिरो कटिंग. झिरो कटिंग. होय. साहेब आता मार्केटची जर परिस्थिती बघायला गेलो तर काय रेट चालू आहे मार्केटला? सरासरी दर काय चालू आहे? 90-95 रुपये चालू आहे. 90-95 रुपये दर चालू आहे. ह्या मालाला एवढा दर का मिळाला? क्वालिटीमुळे. क्वालिटी. क्वालिटी चांगली आहे. होय. 90-95 आणि 122 काय फरक किती झाला हो? 30 रुपयाचा फरक आहे. किती? 30. 30 रुपयाचा फरक पडला. 25 ते 30 रुपयाचा. सरासरी जरी 25 रुपये जरी धरलं आणि 10 टन जरी माल धरला तर किती रुपये एक्स्ट्रा झाले आपले? 2.5 लाख रुपये वाढले. किती? 2.5 लाख रुपये. एसटी वैदिकवर किती खर्च केला हो? टोटल 70,000 पर्यंत आलं. 17,000. काय काय वापरलं ह्याला तरी अंदाजे? कृषी अमृत हा आणि सॉइल चार्जर हा आणि फ्रूट चार्जर हा आणि साईज चार्जर, हा क्वालिटी चार्जर. हा. बेसोल्डस किती दिलो? दोन 2 बेसोल्डस बेसोड डोस दिले. हा एक छाटणी पूर्वी हा आणि सेटिंग झाल्यानंतर एक बर. असे 2 डोस दिले. 2 डोस दिले. हा. त्यानंतर सॉइल चार्जर कंटिन्यू आहे. हा मग परत साईज क्वालिटी चार्जर भिजवून 4 दिवस ते बर. साईज साठी दिलेलं आहे. साईज आणि चकाकीसाठी हा. ते दिलेलं आहे. मग शायनिंग यासाठी हा. कुठली ट्रीटमेंट केली पाहिजे? साईज चार्जर आणि Quality. सॉइल चार्जर आणि क्वालिटी क्वालिटी चार्जर हे सगळं एकत्र मिक्स करून दिल्यानंतर साईज कशी होते? साईज चांगली एक नंबर. साईज वाढली आणि शायनिंग आलं मला. शायनिंग आलं. ही प्रोसेस ज्या वेळेला होती त्यावेळेला रोगाचा प्रादुर्भाव जास्त होते. आता जर केमिकल मध्ये जर बघायला गेलो तर शेतकरी काय वापरतात तो साईज साठी? 0.52 0.34 0.60-20 आहे का नाही? ते जर केमिकल दिलं तर रिॲक्शन काय होते डाळिंबाला? ज्यावेळी वातावरण खराब होतंय हा. त्यावेळी लगेच त्याच्यावरती डाग वगैरे वाढते. वाघ, रोगाचं राग प्रमाण येते. जे आहे ना ते हा. वाढत जाते. वाढत जाते. हं. आता ह्या प्लॉट मध्ये बघितलं तर आपला डाग वगैरे काहीच दिसत नाही. का बरं? त्यांना केमिकल असं काय दिलेलं नाही. काही सुद्धा दिलं नाही. नाही. मग साईज साठी आपण साईज क्वालिटी आणि सॉइल चार्जर वापरलं हा आणि भेसो डोस दिलेला आहे. बर. त्यामुळे असं शॉर्टकट मार्ग काय वापरलेलं नाही याला. size शॉर्टकट साठी. काय दिलं नाही. हा. आणि सात महिने ज्यावेळेला बागेला होतात त्यावेळेला ज्यावेळेला केमिकलवर ज्यावेळेला डाळिंब शेती केली जाते त्यावेळेला 7 महिने प्लॉट टिकतो का हो? नाही नाही नाही. ठीक आहे. 5व्या महिन्यात ते माल दिलं जाते. 5 ते 5.5 महिने. हा. आणि माल ज्यावेळी आपण झाडातून काढतोय हा. त्यावेळी ते मऊ पडते. आणि आता हे असं एक मिनिट इथे आपण प्रॅक्टिकल बघूया. आता हे तोडणारे आहेत का नाही? हा. हे फळ कसं तोडतात बघा तुम्हाला दाखवतो. कुठलं पण फळ घ्या सहजासहजी निघत सहजासहजी निघत नाही. त्यांना एवढा झोला द्यायला लागतो की ती देठ सुद्धा इतकं कठीण झालेलं एकदम आहे, मजबूत आहे. मजबूत झालेला आहे. आता केमिकल मध्ये बघायला गेलो नुसतं डाळिंबाला हात लावायची परिस्थिती काय होते? ते लगेच 5व्या महिन्यात निघून पडायला चालू होतं. हातातच येते ती. म्हणजे तिचं देठ आणि झाड हम्म. जे फळ आणि त्याचं देठ जे आहे हा. त्याचं जे ताळमेळ बसत नाही. नाही. कारण की त्यानं काय केलेलं त्याला वीक केलेलं आहे. हम्म. आता फळ कसं झालं आपलं हे? फळ एकदम मजबूत आहे. देठ असं लगेच सहजासहजी निघत नाही हा. आणि एकदम हार्ड आहे असं मऊ नाही. मऊ नाही. हा. आता ही जी साल बघायला गेलो बी कशी आहेत? बी एकदम टपोर आहेत है का नाही? मोठे आहेत. आणि साल जर बघायला गेलो साल एकदम जाड आहे. जाड आहे. तर ही जी साईज बघतो कलर साईज एक नंबर जबरदस्त आहे. तर संरक्षणाच्या फवारण्या काय काय दिल्या हो सर? डिसीज फंगी आणि फ्रूट बर. किती फवारणी झाली सर? 10-15 दिवसाला एक. 15 दिवसात एक फवारणी. हा. फवारणीचं प्रमाण किती असतं? फवारणीचं प्रमाण फक्त 10-20%. 10 ते 20%. ज्यावेळेला केमिकल शेती साहेबांनी केली हा. त्याची परिस्थिती काय असेल आणि आताची परिस्थिती काय? केमिकल मध्ये सलग यांनी 7 ते 8 वर्ष झालं बाग करतात. हा त्याच्यामध्ये 7 वर्ष म्हणजे म्हणावं असं उत्पन्न आलेलं नाही. कधी चाललं नाही. हा हा बर. नाही आलं. बर. मग ते ज्यावेळी एससीटी वैदिक मध्ये आले त्यांनी हा सुरुवातीला एससीटी करत होते. हा. नंतर वैदिक मध्ये आले. हा वैदिक मध्ये जसं येतील तसं तसं ते खोडावरती तेल्या होता. हा. त्यामुळे तेल्यानं आता आपण जे प्रत्येक वर्षी बाग बघितलं फेल खोडावर व्हायचं. तेल्या आहे खरं हा. फळावर फळावर नाही. नाही. ते पूर्ण असं कधी होतं का हो? जखमा भरून निघालेत. हा भरून निघून असं सिल्वर कलर आलेला आहे त्या खोडांना. खोडावर सिल्वर कलर. बर. कारण प्रत्येक वर्षी काय व्हायचं एक 40-50% माल खराबच व्हायचं. आणि किती टक्के? 40 ते 50%. 50%. आपण ते तोडून टाकणार त्याने. हा परत काय करणार जे माल चांगला आहे तेवढं विकणार. हम्म. परत बेसोडोस भरणार रेस्ट मध्ये. बर. परत माल आणि बाग धरताना आणि परत भरणार. हा. असं ते जरी तेल्यानं बाग फेल गेली हा. तरी त्याने बेसोडोस बंद नाही केलं. बर. प्रत्येक वर्षी भरत आले. ह्या वर्षी एकदम रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न त्यांचं आलेलं आहे. आलेला आहे. हा. म्हणजे ही जी प्रोसेस आहे म्हणजे झीज भरून निघायला किती हा. वर्ष लागली हो? ह्यांना 3 वर्ष गेले ह्याच्यामध्ये. किती? वैदिक ज्यावेळी एससीटी कडे आलंय हा त्यावेळी ते तेल्या होतं. नंतर ज्यावेळी वैदिक मध्ये आले हम्म. त्यावेळी सुद्धा आता एकूण 3 वर्ष झालं. 4थं वर्ष वापरतात ते. हे 4थं वर्ष हा. आता. हा आणि 3 वर्ष त्यांनी फेल गेले त्याच्यामध्ये येऊन सुद्धा. बर. मग 4थ्या वर्षी सक्सेस झाली. ह्या वर्षी पण डोस success. नाही असं बंद नाही केले. कधी बंद केलं नाही. नाही, नाही. म्हणजे प्रत्येक बघा वर्षी काय बंद. ह्यातनं शिकण्यासारखं असं आहे की जी झीज झाली हा. ती झीज भरून काढायला भरून काय ते
वेळ घेते ती. 3 पिकं ते वापरून सुद्धा म्हणजे पूर्ण 100% हातामध्ये येत नव्हतं. हा 100% येत नव्हतं. म्हणजे जे 50% होतं ते टक्केवारी वाढत गेली, कमी झाली. म्हणजे पर्सेंटेज जे आहे तेलाचं ते कमी कमी होत आलं. आता जे मी सुरुवातीला जर तुम्ही म्हणला 50%, 50%वरून किती टक्क्यावर आलं? 50% एक 30% वरती आलं. 30 वरून मग गेल्या वर्षी एक 10-15% वरती आलं. 15% ह्या वर्षी 0% झालं. आता झाडामध्ये बोलतो एक तर कुठं डागाच फळ आहे का? नाही एक पण डाग नाही. काडीवर जे तेलाचं डाग आहे ते तसंच आहे. डाग गेला का कुठं? डाग गेला नाही, खरं त्याचं फळावर रोग आलेला नाही. ही जी झीज झालेली आहे, झीज भरायला त्यांना 3 वर्ष 3 वर्ष लागलं आहे की नाही. आता वर्षातनं बेसल डोस किती सजेशन करता तुम्ही? ह्यांना 3 बेसल डोस देते. कधी कधी एक छाटणी झाल्यानंतर छाटणी पूर्व आणि सेटिंग होते त्यावेळी, परत ज्यावेळी माल त्यांनी हार्वेस्टिंग करतात त्यावेळी परत देतोय आपण रेस्ट मध्ये. बरं, बेसल डोसचं प्रमाण किती असते आणि काय काय देतात जरा सविस्तर? 4 किलो दिलेलं आहे. रूट न्यूट्री, पेस्ट आणि हेल्थ आणि कृषामृत. बरं, याचं बेसल डोस देते. त्यानंतर सॉइल चार्जर जे आहे ते 10 दिवसाला ठेवते, कंटिन्यू चालू असते. आणि ज्यावेळी कलर साईजचं स्टेप येते ते साईज चार्जर येते. परत साईज चार्जर, क्वालिटी चार्जर आणि सॉइल चार्जर भिजवते एकत्र. भिजवून त्याचं त्यांना ड्रिपनं किंवा ड्रेचिंग सांगतोय आम्ही. झाडं जास्त असल्यामुळे ते एखाद्या ड्रेचिंग देत नाही, ड्रिपनं सोडत. झाडाला एवढा लोड आहे. आता ह्यांनी म्हणतात की झाडाला 30 किलो अवरेज निघते. एवढा लोड माल असून सुद्धा ह्यांची जर कॅनॉपी बघायला गेलो तर शेंडा अजून चालू आहे, फुलकळी पण यायला लागली. हे कसं काय शक्य झालं? जे झाडामध्ये 3 वर्ष जे खाल्लं ते त्याची ताकद ते पूर्ण जमिनीमध्ये आणि झाडामध्ये आहे. त्याच्यामुळे ते परत नवीन कळी पण काढते, सेटिंग पण चालू आहे आणि हे पण माल लोड आहे. लोड असून सुद्धा ती झाडाला काय करते, सराव म्हणजे सगळं द्यायला, सगळ्या स्टेज चालू आहेत. शेंडा पण चालू आहे, म्हणजे वाढ पण थांबलेली नाही, फुलकळी पण निघते आणि साईज पण होत्या. आपल्या भागात जर बघायला डाळिंब शेती भरपूर आहे, असं कधी शक्यतो केमिकल शेतीमध्ये असं घडतं का? ह्या वर्षी जवळजवळ आपल्या ह्या भागामध्ये 80% बागा पूर्ण फेल आहेत. 80% बागा फेल आहेत. का बरं? पूर्ण फेल आहे. पूर्ण जे वातावरण ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पाऊस झाला आणि ते पण सलग 15 दिवस लागला. सूर्यप्रकाश सुद्धा मिळाला नाही अजिबात. 15 दिवस काहीच हे झालं नाही. त्या 15 दिवसामध्ये जे बागा होते केमिकलचे ते सगळे 100% फेल गेले. पूर्ण सगळं तेल्या. म्हणजे आपले वैदिक वरती आहेत त्या प्लॉट मध्ये म्हणजे जास्त तेवढा इफेक्ट झाला नाही वातावरण. आता मी जरा वर झूम करून दाखवतो. हे जे आभाळ बघतोय जणू काय आता पडतोय का परत पडतोय, 5 मिनिटात पाऊस पडतोय का, असं वातावरण तंग झालेलं आहे. खरं म्हणजे आजच पडले. काल पाऊस होता, ते व्यापारी माल काढत होते, ते ओला मालच म्हणजे भिजलेलंच काढत होते. आजच थोडं ऊन पडले. म्हणजे पडत्या पावसात सुद्धा हे हार्वेस्टिंग, व्यापाऱ्यांनी एवढं पावसात सुद्धा का बरं हार्वेस्टिंग केलं? क्वालिटी म्हणले ते, माल क्वालिटी असल्यामुळे ते हे केले. लगेच ठरवले आणि दुसऱ्या दिवशी लगेच आले. ते किती व्यापारी दाखवले असेल? 1, 2, 3 व्यापारी आले. एक दोघांना नाही दिलं त्यांनी, मग तिसरे व्यापारी त्यांना दिलं. आता मार्केट पेक्षा जर रेट बघायला गेलो तर किती दर मिळाला आपल्याला एक्स्ट्रा? 125 रुपये, 122 सर म्हणले की म्हणजे किलोला जरी 25 रुपये जरी एक्स्ट्रा धरलं तसं एक्स्ट्रा आपल्याला वाढवून मिळाला. 2.5 लाख रुपये वाढवून मिळाले. 2.5 लाख रुपये सुद्धा शेतकऱ्यांनी एक्स्ट्रा खर्च केलेला नाही. तसं बघायला तर टोटल यांचा खर्च झाला असेल, छाटणी म्हणा, इतर मजूर, एवढा सगळं 2.5 लाख रुपये खर्च झाला असेल. तुम्ही नुसता वैदिक मध्ये एक्स्ट्रा पैसे मिळत आहेत. मग वैदिक फायद्याचं का तोट्याचं? फायद्याचं. तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? शेतकऱ्यांनी सगळी वापरायला पाहिजे. खरं तर 1 नंबर आहे आणि माल पण 1 नंबर येते. पाऊस किती पण पडू दे आणि ऊन किती पण पडू दे, थंडी पडू दे, काही होणार नाही, काही सुद्धा होणार नाही. काही नाही. बरेच शेतकरी म्हणतात की केमिकल शिवाय डाळिंब होत नाही, तर त्यांना तुम्ही संदेश काय द्याल? नाही त्याचं काहीही नाही. तर आम्हाला 1 नंबर वाटतं. वैदिक चांगला आहे. मग वैदिक सोबत केमिकल वापरलं पाहिजे का नाही? अजिबात वापरलं नाही पाहिजे. म्हणजे वैदिक शेती होऊ शकते की नाही? ज्यावेळेला केमिकल शेती तुम्ही करत होता त्याला असं डाळिंब यायचं का? नाही. काय व्हायचं? पाऊस आणि ऊन जास्त पडायला का नाही, त्याच्यावर चट्ट पडायचं आणि ही व्हायचं, कुजवा व्हायचं, डाग यायचं, तेल्या यायचं, हे नाही? असं झाड कधी फ्रेश दिसत होतं, हिरवगार कधी दिसत होतं का? एवढं नाही. कसं असायचं झाड? जरा पिवळं सारखं, पानावर डाग असायचं. आता ह्या एका तर पानावर कुठे डाग आहे का? का बरं डाग आला नाही? वैदिकच्या डोसमुळे डाग आलेला नाही.
आता ह्यांना मराठी जास्त बोलता येत नाही, त्यामुळे तुमच्याकडनं जास्त आपल्याला माहिती घ्यायला पाहिजे. टोटल शेती यांची जास्त नाही, 2 एकर डाळिंब आहे आणि खाली 2 एकर द्राक्ष, 4 ते 5 एकर शेती आहे टोटल. सगळी वैदिक शेती आहे की नाही? द्राक्षला सुद्धा त्यांनी वापरतात आणि डाळिंबाला पण वापरतात आहे की नाही? आता ही जी प्लॉट बघतोय एवढ्या खराब वातावरणात सुद्धा जबरदस्त आलेला आहे, काय वाटतं? 3 वर्षापासून आपलं जे 3-4 वर्षापासून वापरलं नाही ते आता ते दाखवून द्यायला आहे. आपण वैदिक मध्ये सक्सेस होत आहे. आणि एसटी जेव्हा होते तेव्हा ते भरून घेतलं झाड आणि माती, झीज भरून निघाली. आता वैदिक मध्ये त्याचं उत्पन्न मिळालं शेतकऱ्याला. जी एसटी मध्ये असताना त्यांनी झीज भरून काढली आणि वैदिक मध्ये काय केलं, आउटपुट द्यायला चालू केलं. आणि आता बघायला आपण काढीला इतक्या तेल्या बघितला, खरं फळावर एकाही डाग नाही. हे कसं काय बरं शक्य एवढ्या खराब वातावरणात? वैदिकची थोडी ताकदच आहे, एवढी ताकद आहे. म्हणजे ताकदीनं जर वैदिक वापरलं ते काय जे अशक्य आहे ते सुद्धा शक्य. वैदिक म्हणजे कसं माहिती का, आता जुनी माणसं कसं 105-110 वर्ष टिकत होते नाही, असं हे वैदिक आता चालू नाही. हे वाढत जाईल, आता 60-70 वर आले, प्रत्येकाला वाढत जाईल. वैदिकचं जर खात चाललं, अन्न जर ग्रहण केलं आपण, हे जर फळ जरी खाल्लं तर सुद्धा पौष्टिक आहे नाही? ऍक्च्युली शेतकरी झाडं काढायला आलता. ते एसटी मध्ये पडल्यानंतर थोडं त्याला प्रत्येक वेळे 20-30% कव्हर होत आलं. म्हणजे वैदिक मध्ये तो आता जवळजवळ 90-100% सक्सेस झाला. 100% आता ते काढून टाकणार भाग आज उत्पन्न घ्यायला लागले आणि विक्रमी उत्पादन घेत, काहीतरी घेत नाही. तर 10 लाख रुपये सर आता ह्या शेतीतनं उत्पादन येते. आणि एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये आता सर म्हणाली मगाशी की आपल्या भागातली डाळिंब शेती 80% बागा फेल आहेत आणि जे 10 ते 20% जे काय युजर शेतकरी आहेत त्यांच्याच बागा सक्सेस आहेत. विशेष म्हणजे काय झालं, सगळीकडे सरासरी रेट किती 80-85-90 आहे आता या पावसामुळे रेट कमी रेट आलेला आहे. पण तरी पण हा 122 रुपये खरेदी केला, व्यापाऱ्यांनी महाग लागून घेतलेला आहे. आणि पडत्या पावसात सुद्धा हार्वेस्टिंग करतात, म्हणजे त्यांना हा पुढे सुद्धा चढ दरानं जाणार आहे. सुरुवातीला ज्यावेळी आम्ही 3 वर्षाच्या 4 वर्षा पाठीमागे आलो होतो त्यावेळी 100% बागेमध्ये तेल्या होता पूर्ण. आता काढून आपण बघितलं, कोडावर खालीपासून वरपर्यंत शेंड्यापर्यंत पूर्ण तेल्या होता. पण त्यांना आम्ही काय सांगितलं की पूर्ण खोडावरती तेल आहे, त्याला वेळ लागेल, पण तुम्ही प्रत्येक वर्षी काय करायचं, बेसोडोस भरायचं, सातत्य ठेवा. एका दिवसात होणार नाही, खरं एक दिवशी 100% होणार. ते आज दिवस तो एक दिवस तो आज सक्सेस झालेला आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे की सातत्य ठेवलं पाहिजे. आणि एखादा बेसोड डोस भरला लगेच तेल आमचं कमी झालेलं नाही, असं बरेच शेतकरी म्हणतात. 1 डोस नेतात आमच्याकडे आणि भरतात, लगेच तेलाच कंट्रोल झाला, परत आणि दुसरं. असे जे शेतकरी करतात त्यांना त्याचा रिझल्ट नाही. जे विश्वास ठेवून शेती केली पाहिजे. आता राम सर, तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं? सर नमस्ते, तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं? आप्पासो बिराजदार, गाव वळसंग, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 8698 17 17 14. ओके, थँक्यू.